अखेर सुधाकर बडगुजर यांच्या भाजप प्रवेशाचा मुहूर्त ठरलेला आहे। दुपारी 2 वाजता भाजप मुख्यालयामध्ये त्यांचा प्रवेश होणार आहे। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री गिरीश महाजन यांच्यासह इतर नेतेही या प्रवेशावेळी उपस्थित राहणार आहेत। तर काही वेळापूर्वीच चंद्रशेखर बावनकुळे आणि रवींद्र चव्हाण यांनी बडगुजरांच्या प्रवेशाबाबत मोठं वक्तव्य केलेलं होतं। त्यांच्या प्रवेशाबाबत आम्हाला कोणतीही माहिती नाही अशी प्रतिक्रिया त्यांच्याकडून देण्यात आलेली होती। मात्र आता अखेर बडगुजर यांच्या प्रवेशाचा मुहूर्त ठरलाय आणि या संदर्भात अधिक बोलूयात आमचे प्रतिनिधी ओम देशमुख आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। ओम, काही तासांपूर्वीच बावनकुळे आणि चव्हाणांनी एक वेगळी प्रतिक्रिया दिलेली होती। आम्हाला प्रवेशाबाबत कोणतीही माहिती नाही असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं होतं आणि आताची अपडेट बातमी ती म्हणजे दुपारी 2 वाजता बडगुजरांचा प्रवेश होतोय। प्राची, अगदी बरोबर आहे। खरं तर सुधाकर बडगुजर यांचा भाजप प्रवेश हा गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेचा विषय होता। स्थानिक भाजप कार्यकर्त्यांचा, पदाधिकाऱ्यांचा आणि भाजप आमदार सीमा हिरे यांचा विरोध जो आज तागायत अद्याप तरी शमलेला नाहीये। अशा परिस्थितीमध्ये सुधाकर बडगुजर यांचा भाजप प्रवेश होणार की नाही याबद्दल साशंकता होती। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे असतील किंवा कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण असतील, या दोघांनीही प्रवेशाबद्दल आपल्याला कुठलीही कल्पना नाही अशाच प्रकारची भूमिका घेतल्यानंतर आता ही बातमी समोर येते की दुपारी 2 ते 2:30च्या सुमारास बडगुजर यांचा भाजप मुख्यालयामध्ये हा प्रवेश सोहळा जो आहे तो पार पडेल। या सोहळ्याला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण त्यांच्यासोबतच मंत्री गिरीश महाजन ज्यांचा या सगळ्या भाजप प्रवेशाच्या प्रक्रियेमध्ये मोठा रोल आहे, या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा होईल। नाशिक महापालिका निवडणुकीच्या दृष्टिकोनातून खरं तर भाजपसाठी हा एक महत्त्वाचा पक्षप्रवेश मानला जातो। मात्र अंतिमतः भाजपच्या गोटामध्ये अंतर्गत स्वरूपात स्थानिक पातळीवर जी नाराजी आहे ती कशा प्रकारे आता समोरली जाणार आहे हा खऱ्या अर्थानं भाजप समोरचं एक आव्हान असणार आहे। काही नगरसेवकांनी भाजपच्या शीर्षस्थ नेत्यांची भेट देखील घेतली होती, आपली नाराजी देखील व्यक्त केली होती। सीमा हिरेंनी आपला विरोध मुख्यमंत्र्यांपर्यंत थेट पोहोचवला होता। मात्र या सगळ्या गोष्टींना डावलून भाजपनं बडगुजर यांच्यासाठी रेड कार्पेट टाकले आणि आता 2 वाजता हा प्रवेश मुंबईमध्ये होतोय। त्यामुळे या प्रवेशाचे पुढे काय पडसाद उमटतायत आणि यामुळे भाजपमधली अंतर्गत नाराजी कशा प्रकारे आता मिटवण्यात भाजप प्रयत्न करतंय हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल। मात्र फायनल अपडेट ही अशी आहे की 2 वाजता बडगुजर भाजपमध्ये प्रवेश करतात। नक्कीच ओम, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर या प्रवेशामुळे नाशिकमध्ये नक्कीच भाजपची ताकद वाढणार आहे। मात्र जी अंतर्गत नाराजी आहे ती दूर करण्यासाठी भाजप कशा प्रकारे प्रयत्न करणार आहे हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे।